हॅलो स्टुडंट, तर आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा टॉपिक पाहतोय. त्यातला आपण पहिला ए पार्ट पाहिलेला आहे, स्टेटमेंट्स. ए पार्ट पहिला स्टेटमेंट, त्याच्यामध्ये त्याची डेफिनेशन, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आणि ट्रूथ व्हॅल्यूज. ट्रूथ व्हॅल्यूज हा ए पार्ट झाला. आता बी पार्ट पाहतोय आपण. बी पार्टमध्ये काय, लॉजिकल कनेक्टिव्स, कंपाऊंड स्टेटमेंट्स आणि ट्रूथ व्हॅल्यूज या तीन गोष्टी याच्यामध्ये येतात. ठीक आहे. बी पार्टमध्ये आपला लॉजिकल कनेक्टिव्स, कंपाऊंड स्टेटमेंट आणि ट्रूथ व्हॅल्यूज. आता याच्यामध्ये पहिला पार्ट आपण बघू, लॉजिकल कनेक्टिव्स. लॉजिकल कनेक्टिव्स नावाचा एक कनेक्टिव्स याचा अर्थ जॉईन. कनेक्ट मीन्स जॉईन. याचा अर्थ अँड, ऑर, नॉट, इफ, देन, इफ अँड ओनली इफ, और शॉर्टमध्ये आय डबल एफ असा आपण लिहितो. हा एक वर्ड आहे, अँड वर्ड आहे, ऑर वर्ड आहे, नॉट वर्ड आहे, इफ देन काय, ग्रुप ऑफ वर्ड आहे. ठीक आहे. इफ अँड ओनली पण काय, ग्रुप ऑफ वर्ड आहे. हा वर्ड आहे, हा वर्ड आहे, हा वर्ड आहे, हा वर्ड आहे, त्याचा ग्रुप आहे. जे वर्ड्स आर ग्रुप ऑफ वर्ड्स. ठीक आहे. हे झाले वर्ड्स आणि ग्रुप ऑफ वर्ड्स. आता हे कनेक्टिव्स आहेत. हे काय, कनेक्टिव्स आहेत. समजा पी एक स्टेटमेंट आहे, पी एक स्टेटमेंट आहे. दुसरं क्यू हे एक स्टेटमेंट आहे. पी स्टेटमेंट आहे, क्यू स्टेटमेंट आहे. आणि हे पी आणि क्यू स्टेटमेंट आपण ज्यावेळेस या अँड ने समजा जोडलं, आपण जॉईन केलं, तर हे जे अँड आहे दॅट इज कॉल्ड एज लॉजिकल कनेक्टिव्ह. शॉर्ट आपल्याला काय सांगितलं आता की दोन स्टेटमेंट जॉईन करण्यासाठी, दोन स्टेटमेंट जॉईन करण्यासाठी जे वर्ड्स किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स वापरतो दॅट इज कॉल्ड एज लॉजिकल कनेक्टिव्स. ओके. डेफिनेशन क्लिअर झाली का? दोन स्टेटमेंट्स जॉईन करण्यासाठी आपण जो वर्ड वापरतो त्याला म्हणायचं लॉजिकल कनेक्टिव्ह. वर्ड असेल किंवा हे ग्रुप वर्ड्स असेल. ठीक आहे. दोन स्टेटमेंट जॉईन करण्यासाठी जे आपण वर्ड्स किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स वापरतो त्याला म्हणायचं लॉजिकल कनेक्टिव्स. आता लॉजिकल कनेक्टिव्स किती आहेत? 5. किती आहेत? 5 कनेक्टिव्स. कुठले? अँड, ऑर, नॉट, इफ, देन, इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ. हे काय 5 कनेक्टिव्स आहेत. 5 काय कनेक्टिव्स आहेत. एकदा हे बेसिक माहिती झालं. ह्या चार माहिती होतं. तुम्हाला रिमेंबर दिलं, रिमेंबर कनेक्टिव्ह टेबल म्हटलंय. याचा अर्थ हे सगळे तुमचे कंपाऊंड स्टेटमेंट आहे, त्याची नावं आहेत 5. ठीक आहे. तसं तुम्हाला इथं कनेक्टिव्ह दिले, त्याची नावं दिली. कंजंक्शनला काय म्हणायचं? अँड. डिस्जंक्शनला काय म्हणायचं? ऑर. निगेशनला नॉट. कंडिशनल किंवा इम्प्लिकेशनला इफ, देन. आणि बाय कंडिशनल और डबल इम्प्लिकेशनला इफ अँड ओनली इफ म्हणायचं. ठीक आहे. हे सगळं तुम्ही चार्ट आहे. याचा अर्थ आपला प्रत्येकाचा टेबल तयार करायचा. आपण नंतर ट्रूथ टेबल आहे, या ट्रूथ टेबल प्रत्येकाचा ट्रूथ टेबल तयार करायचा आणि त्या प्रत्येकाच्या ट्रूथ टेबलवरून हा कनेक्टिव्ह टेबल तयार केलाय. बाकीचे हे टेबल शॉर्टमध्ये लक्षात ठेवण्यापेक्षा हा एकच टेबल जर आपण लक्षात ठेवला तर आपल्याला पूर्णपणे लॉजिक टॉपिक आपला अंडरस्टँडिंग चांगला होतो. ठीक आहे. आता पहिले काय झालं आपला, पहिला मुद्दा आपला झाला लॉजिकल कनेक्टिव्स. एक्स्ट्राला काय लॉजिकल कनेक्टिव्स? दोन स्टेटमेंट ज्या वर्डने आपण जॉईन करतो त्याला म्हणायचं लॉजिकल कनेक्टिव्ह. मग आता अँड असेल, ऑर असेल, काय असेल, इथं इफ अँड ओनली इफ असेल, किंवा इथं स्टार्टिंगला असतं इफ पी देन क्यू, इफ पी देन क्यू. हे दोन स्टेटमेंट कशा जॉईन केले? इफ आणि देन. इफ आणि देन किंवा इफ अँड ओनली इफ काय असेल, वर्ड ग्रुप ऑफ वर्ड असेल किंवा सिंपल वर्ड असेल. थोडक्यात काय की दोन स्टेटमेंट एका वर्डनं ज्यावेळेस आपण जॉईन करतो त्या वर्डला म्हणायचं लॉजिकल कनेक्टिव्ह. लॉजिकल कनेक्टिव्ह हा झाला पहिला मुद्दा. ठीक आहे. तर नेक्स्ट सेकंड पॉईंटमध्ये चला काय, कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट. आता कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? स्टेटमेंट विच इज कंबाइनिंग टू और मोर simple statements. Two or more simple statements
using logical connectives. using logical connectives. आता हे P स्टेटमेंट आहे, हे Q स्टेटमेंट आहे. ठीक आहे, हे दोन स्टेटमेंट झाले. हे दोन स्टेटमेंट कसे जोडले आपण? लॉजिकल कनेक्टिव्हने जोडले. लॉजिकल कनेक्टिव्हने जोडले त्यावेळेस हे पूर्ण एक स्टेटमेंट तयार झाले. काय झालं? हे स्टेटमेंट, हे एक स्टेटमेंट होतं, हे एक स्टेटमेंट होतं. हे दोन स्टेटमेंट आपण एका वर्डने जोडले किंवा लॉजिकल कनेक्टिव्हने जोडले त्यावेळेस एक पूर्ण स्टेटमेंट तयार झालं. ठीक आहे, पूर्ण काय झालं? स्टेटमेंट तयार झालं. आणि या स्टेटमेंटला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. काय म्हणायचं? कंपाऊंड स्टेटमेंट. आता इथे काय सांगितले? टू ऑर मोर सिंपल स्टेटमेंट. आता समजा आणखी एक असेल, समजा ते आपण ऑर ने जोडलं, ऑर हे काय? आता किती स्टेटमेंट झाले? P, Q आणि R स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट आपण काय करतो? जनरली डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स P, Q, R हे आपण डिनोट करतो. त्यामुळे P, Q आणि R हे काय झाले? तीन स्टेटमेंट झाले. काय झाले? तीन स्टेटमेंट. आता हे तीन स्टेटमेंट कशाने जोडले? त्या कनेक्टिव्हने जोडले. बघा इथे म्हणते टू ऑर मोर सिंपल स्टेटमेंट्स. हे तीन स्टेटमेंट आहेत, दोन किंवा दोनपेक्षा जास्त. आपण तीन घेतले म्हणून P, Q, R तीन स्टेटमेंट काय केले? युजिंग लॉजिकल कनेक्टिव्स. हे लॉजिकल कनेक्टिव्हच्या साहाय्याने आपण काय केले? जॉईन केले. इथं हे P आणि Q अँड ने जॉईन केलं, Q आणि R ने जॉईन केलं. ठीक आहे, आता हे जॉईन केल्यानंतर पूर्ण एक सेंटेन्स तयार झालं. बरोबर आहे ना? याला म्हणजे स्टेटमेंट. याचा कसलं स्टेटमेंट झालं? आहे याला म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट. त्याला आपण मराठीत काय म्हणतो? संयुक्त वाक्य विधान. संयुक्त विधान. ठीक आहे, P, Q, R. बघा परत रिपीट करतो. कंपाऊंड स्टेटमेंट कसं म्हणायचं? टू ऑर मोर, दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट्स. सिंपल स्टेटमेंट्स ज्यावेळेस आपण लॉजिकल कनेक्टिव्हच्या साहाय्याने जॉईन करतो त्यावेळेस त्याला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, क्लिअर? ठीक आहे, आता आपण बघूया ट्रूथ टेबल. आता काय पाहिजे आपल्याला? हे ट्रूथ टेबल बघूया. ट्रूथ टेबल मध्ये फर्स्ट प्रत्येक टेबल एक बघायचं आपला. आता एक त्याच्या अगोदर बघू आपण. समजा P आणि Q स्टेटमेंट आहे, तिथे दोन स्टेटमेंट आहेत. तर टेबल तयार करताना आपल्याला टेबलमध्ये रो किती पाहिजे हे कसं काढायचं? तर ते दिलेल्या स्टेटमेंटवरून काढायचं. तर इथं P आणि Q दोन स्टेटमेंट दिले तुम्हाला. त्याचा अर्थ 2n हा फॉर्म्युला. रोज किती पाहिजे आपल्याला ते काढण्यासाठी काय करायचं? 2n. याचा अर्थ 2n मीन्स काय? स्टेटमेंटची संख्या. किती आहे? P आणि Q किती आहे? 2. याचा अर्थ किती आला? 4. किती आलं? 4. आता 4 मध्ये काय करायचं? निम्मा निम्मा भाग करायचा, इक्वल भाग करायचा. याचा अर्थ 2t आणि 2f म्हणजे काय? 2 बरोबर 2 चूक. याचा अर्थ 2 ट्रू आणि 2 फॉल्स. याचा अर्थ 2t आणि 2f. हे झालं यांच्या बाबतीत. समजा तुमचे P, Q आणि R असतं स्टेटमेंट. किती झाले मग? 2n इक्वल टू 2 झाले 3. 2 झाले 3. किती झालं? 8. तर 8 म्हटल्यानंतर परत हाफ t आणि हाफ 4. याचा अर्थ झालं 4t 4f. 4t 4f जे एवढ्या रोज झालं. हे रोज झालं. हे 4 रोज, हे 8 रोज. ज्याचं स्टेटमेंट किती आहेत त्याच्यावरती डिपेंड या रोज असतात. ठीक आहे, हा टेबल करताना आपलं पहिला आपण काय घेतलं का? P आणि Q फक्त घेतलंय सिंबल फॉर्मसाठी. तर P आणि Q बघू आपण. दोन स्टेटमेंट आहेत. दोन याचा अर्थ शब्द काय? दोन स्टेटमेंट असतील तर काय? 2n आणि 2 2 स्क्वेअर इक्वल 4. त्यातल्या 2 t आणि 2 f. याचा अर्थ समजा ट्रूथ टेबल पहिला कुठला बघू आपण? पहिला बघू n चा. कुठला? n चा. सिंबल काय त्याचा? n उलटा v. त्याचा ट्रूथ टेबल बघा. P आणि Q हे दोन स्टेटमेंट आहे आणि P and Q हा सिंबल हा टेबल तयार करायचा. ठीक आहे, हा याचं ट्रूथ टेबल. त्यामुळे त्याला ट्रूथ टेबल. त्याच्यामध्ये 1 2 3 आणि 4 4 रो. बघा 4 रो. 4 रो म्हणजे काय? 2 t आणि 2 f सांगितले. आता पहिला P ला काय करायचं? 2t tt f tt f सिंगल राहिलेले अल्टरनेट घ्यायचं. एक tf. असं दोन स्टेटमेंट असतील तर त्यातला पहिला कॉलम tf चा आणि सिंगल राहिला की तो tf. ठीक आहे.
8 असते, 3 समजा असतील, P Q R असते, तर काय होणार मग P कर म्हणजे की 8 रो येणार, 8 रो मधले पहिले 4 काय येणार T, इथे काय येणार T T T T 4 झाले, परत F F F F झाले 8 रो, परत राहिले 2 P चा मतलब Q आणि R राहिले 2 राहिले, 2 राहिले, परत हा सिक्वेन्स T T F F T T F F 2 T 2 F 2 T 2 F असं करता आपल्याला जायचं. परत राहिला सिंगल तिसरा थर्ड कॉलमचा R, R ला काय अल्टरनेट T F T F T F T F. लक्षात हे तुमचं स्टेटमेंट संख्या किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे तुमच्या रो असतो. 2 स्टेटमेंट असतील तर किती 4 रो येणार, फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो आणि फोर्थ रो. ठीक आहे. आता अँड रो काय अँडची कंडिशन लक्षात ठेवायची, फक्त कंडिशन प्रत्येकाची काय कंडिशन आहे लक्षात ठेवायची. महत्त्वाचा याच्यातला पार्ट आहे ते तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यूज खूप महत्त्वाचे आहेत. ट्रूथ व्हॅल्यूज खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये, तेवढं लक्षात ठेवायचं की कोणत्या कनेक्टिव्हला कुठली ट्रूथ टेबल आहे. ठीक आहे. आता बघा अँडचं काय बघायचं होतं, अँडला कंडिशन काय T T T T and T is equal to T. हे P झालं हे Q झालं, म्हणजे सिंबल कुठला आहे अँडचा. P and T and T is equal to T, otherwise false. otherwise काय false. आता T T कुठे बघायचं, पहिल्यांदा काय P आहे, P and Q म्हटलं की पहिल्यांदा T and T T T T, परत T T आहे का नाही, हे एकच आहे, त्याचा विषय नाही खायचा, ते एकच आहे. फक्त P बघायचं आपल्याला, P काय तिथं T आहे ती बघायचं आपल्याला, T T तिथं T आला, T F आहे नाहीच आहे, T T असेल तर T, अदरवाइज काय F, अदरवाइज F. ओके. हा झाला अँडच्या बाबतीत T T T अदरवाइज F. आता कंजंक्शन मध्ये अँड मध्ये कनेक्टिव्हिटी अँड असतं, त्या अँडच्या ऐवजी अदर वर्ड्स जरी त्या सेंटेन्समध्ये असतील त्या स्टेटमेंटमध्ये असतील तर आपल्याला कसं जाईल त्याचं मिनिंग एकच आहे. याच्यापैकी जर कुठला वर्ड असेल त्याच्यामध्ये त्या स्टेटमेंटमध्ये तर त्याचं मिनिंग हे कसं राहतं अँड सारखंच असतं. ठीक आहे. कुठला तर अँडच्या ऐवजी समजा बट असेल तरी आपण सिंपल कुठला वापरला अँडच वापरला का, बट आणि अँडचं मिनिंग एकच आहे. तसं एट असेल अँडचं मिनिंग करायचं दो, स्टिल, मोरओव्हर, नायदर, नॉट, वाय. याच्यापैकी जर वर्ड असेल तर त्याचं मिनिंग काय समजायचं अँड आहे, काय समजायचं अँड आहे. त्यामुळे ते अदर वर्ड दिले. हा टेबल कनेक्टिव्ह टेबल युनिटमध्ये दिलं तुम्हाला, हा खूप महत्त्वाचा. जेवढा टेबल झाला तुमचं लॉजिक मुंबईच्या पुढे क्लिअर झालं महत्त्वाचं. ठीक आहे. त्या ट्रूथ व्हॅल्यू खूप महत्त्वाचे आहेत. कनेक्टिव्ह काय आणि त्याचं ट्रूथ व्हॅल्यूज काय सोपं आहे, तसं अवघड नाही. हा झालं अँडच्या बाबतीत, सॉरी. ठीक आहे. अँडच्या बाबतीत झालं. नंतर पुढचं टेबल आहे और दुसरं काय डिसजंक्शन. नाव काय दुसऱ्या कंपल्सरीचं नाव डिसजंक्शन, दरम्यानचं आर, त्याचा सिंबल काय पी. हे काय आर, त्याचा सिंबल काय पी. चला परत इथं त्याचा ट्रूथ टेबल तयार करायचं. ट्रूथ टेबल म्हणजे पी आणि क्यू, इथं पी और क्यू, पी और क्यू. आता काय झालं दोन स्टेटमेंट त्याचा आपण 4 झाले. पहिला टी टी एफ एफ, परत टी एफ टी एफ. आता आर ची कंडिशन काय करायची, आर ची कंडिशन काय एफ एफ एफ. पी पहिला एफ एफ कुठं बघायचं, एफ इथं, एफ एफ आहे का नाही, एफ एफ इथं आहे, एफ एफ काय एफ अदरवाइज टी. एवढं लक्षात ठेवायचं, अदरवाइज टी. बाकी फक्त एक कंडिशन लक्षात ठेवली की बाकीच्या कंडिशन आपल्याला लिहिता येतात. राईट. अँडला काय होतं टी 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 अदरवाइज एफ, त्याच्या अपोजिट अँडच्या उलट आर एफ एफ एफ, टीच्या ऐवजी एफ 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 अदरवाइज टी. झालं. तेच आपण इथे काय केलं परत ते सगळे टेबल सेपरेट एक टेबल जे ट्रूथ टेबल आहे ते सगळे ट्रूथ टेबल आपण काय केले हे कंबाईन केले आणि एकत्र कनेक्टिव्ह टेबल तयार केले. त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आपण काय केल्या कव्हर केल्या. मग एवढा चार्ट जर लक्षात ठेवला तरी सफिशियंट आहे. तर पुढचं का पुढचं काय आता पुढचं निगेशन. काय निगेशन म्हणजे नॉट, निगेशन नॉट सिंबल आहे निगेशनचा हा सिंबल. आणि निगेशन पी एकच फक्त तिथं स्टेटमेंट आहे पी, त्यामुळे निगेशन पी
निगेशन याचा अर्थ नकारात्मक, निगेशन याचा अर्थ टी असेल म्हणजे एफ असेल तर टी होणार, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. याचा अर्थ टी चा एफ, एफ चा टी. अगदी इझी. आणि त्याला मिनिंग जे आहे त्या वर्डला नॉट चार्ज. तर तुम्हाला दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन करायचं असेल, दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन करायचं असेल तर काय करायचं, फक्त सेंटेन्सच्या बिगिनिंग सुरुवातीला याच्यापैकी हे द्या और हे द्या और हे द्या आणि आहे तसं सेंटेन्स दिले की काय झालं, दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन कंप्लीट झालं. ठीक आहे. आता इथे बघा, इट इज नॉट ट्रू दॅट, हे फक्त सुरुवातीला लिहा, नंतर पुढचा सेंटेन्स आहे तिसरा, याचा अर्थ दिलेल्या तुमच्या स्टेटमेंटचं निगेशन कंप्लीट झालं ते लिहा. किंवा इट इज फॉल्स दॅट किंवा इट इज नॉट द केस हे लिहा अगोदर, नंतर पुढे जे काही सेंटेन्स दिले ते सेंटेन्स लिहिलं की तुमचं काय झालं, ते दिलेल्या सेंटेन्स स्टेटमेंटचं निगेशन झालं. ओके, क्लिअर झालं निगेशन. पुढचा आहे याचा टेबल काय, तेवढाच आहे, म्हणजे पी काय एकच स्टेटमेंट आहे, पी म्हणजे काय आलं निगेशन, पीचं काय निगेशन पी आहे, दोनच पर्याय आहेत. त्याला ट्रूथ टेबल शॉर्टमध्ये याचा अर्थ टीचं एफ आणि एफचं झालं, हा शॉर्ट टेबल. पी दिलेलं स्टेटमेंट त्याचं निगेशन काय असतं, निगेशन पी. दिलेलं स्टेटमेंट पी त्याचं निगेशन म्हणजे निगेशन पी, जे एकच आहे त्यामुळे टी एफ, एकच असल्यामुळे काय आलं टी एफ आलं. ठीक आहे, टी एफ याचा अर्थ काय, 2चा 1 म्हणजे 2:1, 2:1 म्हणजे काय आलं 2, 2 मध्ये काय परत त्याचं निम्म म्हणजे 1 टी आणि 1 एफ आलं. लक्षात आहे कसं. आता टीचं निगेशन काय एफ, एफचं निगेशन टी झालं, हे झालं निगेशनचा टेबल. पुढचा टेबल आहे आपला कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन. कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन त्याचं काय कनेक्टिव्हचं नाव आहे, त्याला म्हणायचं इफ देन. त्याला काय म्हणायचं इफ देन. त्याचा शॉर्ट सिंबल आहे, सिंगल आहे, रेज आहे. ठीक आहे, समजा हा सिंबल आहे त्याचा, आर हा डबल असा सिंबल आपण लिहितो इम्प्लाइज टाइपचा. ठीक आहे, हा सिंबल कुठलाही घ्या, आपण जनरली हा सिंबल वापरतो. हा दिलेला तरी तो कुठला आहे इफ देनचा आहे, त्याला आपण इफ देन म्हणतो. ठीक आहे. आता पुढे बघायचं सिंबॉलिक फॉर्म, ह्याला म्हणायचं सिंबॉलिक फॉर्म. सिंबॉलिक फॉर्म कधी म्हणतो आपण, ज्यावेळेस दोन स्टेटमेंटच्या मध्ये कनेक्टिव्ह असतं, दोन स्टेटमेंटच्या मध्ये कनेक्टिव्ह किंवा 2 or more स्टेटमेंट्स काय असतात ते त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण कनेक्टिव्ह असतं त्यावेळेस त्याला म्हणायचं सिंबॉलिक फॉर्म. सिंबॉलिक फॉर्म. ठीक आहे, हे झालं पी देन क्यू. काय झालं पी देन क्यू. आता पी देनची कंडिशन काय, टी एफ एफ, टी देन एफ. वास्तविक समजायचं टी देन एफ इज इक्वल टू एफ, म्हणजे टी एफ एफ अदरवाइज टी. आता बघा इथे काय झालं, पहिला प्रॉब्लेम तुमचं काय झालं, दोन स्टेटमेंट याचा अर्थ टी टी एफ एफ, पहिला प्रॉब्लेम टी टी एफ एफ. दुसरा किंचा काय होणार अल्टरनेट टी एफ टी एफ, टी एफ टी एफ. आता इथं पी देन क्यू येणार, पी देन क्यू. काय कंडिशन पी देन क्यू ची, टी एफ एफ, टी एफ आहे काय इथं नाही, टी एफ टी एफ एफ. पुढचं हे एफ एफच आहे, त्यामुळे काय पुढचं काही बघायचं वगैरे नाही आपल्याला. टी एफ एफ अदरवाइज टी, अदरवाइज टी. फक्त त्यातलं एकच लक्षात ठेवायचं, टी एफ एफ देन म्हणलं की टी एफ एफ अदरवाइज टी झालं, तेच इथे लिहायचं सगळं. आणि लास्ट ट्रूथ टेबल आहे बाय कंडिशनल और डबल इम्प्लिकेशन. बाय कंडिशनल और डबल इम्प्लिकेशन. बाय मीन्स टू, कंडिशन दोन आहेत, एरो दोन आहेत. ठीक आहे. इफ अँड ओनली इन शॉर्ट आपण त्याला आय डबल एफ म्हणतो, इफ अँड ओनली. सध्या हा झाला सिम्बॉल, हा झाला सिम्बॉल, हा किंवा हा, जनरल आपण हाच वापरतो. तर पी इफ अँड ओनली क्यू, कसं करायचं, पी इफ अँड ओनली क्यू. त्याची कंडिशन काय आहे, ट्रूथ व्हॅल्यू काय, ट्रूथ व्हॅल्यू त्याची टी इफ अँड ओनली टी. थोडक्यात टी 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 आणि एफ एफ टी. आता दोन सेम आहेत बघा, हे दोन एरो आहेत, त्यामुळे इथे काय बघा एक एरो आहे त्यामुळे टी एफ, एकाला एरो आहे त्यामुळे टी, एकाला नाही म्हणून एफ म्हणतो आपण टी एफ. इथं दोन्हीला पण एरो आहे त्यामुळे टी टी आणि एफ दोन्ही सेम. दोन्ही कसे सेम आहे, याचा अर्थ टी टी आहे एफ एफ आहे. दोन्ही सेम असतील तर टी आहे, लक्षात ठेवायचं आहे ना. स्टेटमेंट असं दोन्ही आले त्याचा अर्थ दोन आहेत, टी टी पण आहे आणि एफ एफ पण आहे. म्हणजे टी टी आणि एफ एफ इक्वल टू काय टी अदरवाइज
then P if and only Q. P Q P if and only Q. ये पहिला कॉलम T T F F T F T F कंडिशन काय सांगितलं आता T T T नंतर T T आहे का नाही T F ला काय F F F F T F F F T ये T T T F F T ही कंडिशन otherwise false otherwise F otherwise F कंडिशन असताना टेबल असताना ओके तर हे टेबल सगळे आपण इथे केले ठीक आहे बघा आता या ट्रूथ टेबल प्रत्येकाचा आपण ट्रूथ टेबल पाहिला कुठला अँड चा ऑर चा नॉट चा इफ देन चा कंडिशन चा इफ देन चा आणि इफ अँड ओन्ली चा हे पाच टेबल आपण सेपरेट पाहिले पाच टेबल आपण काय हे सेपरेट पाहिले ठीक आहे आणि हे सेपरेट टेबल आपण तेच काय केलं आता हे फक्त टेबल समजण्यासाठी आपण पाहिले प्रत्येकाचा आता हे फक्त रिमेंबर म्हटलंय रिमेंबर कनेक्टिव्ह टेबल हा फक्त एवढा टेबल तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा हा टेबल लक्षात ठेवला त्याच्यातलं काय लक्षात ठेवायचं आपला सिम्बॉल तर कनेक्टिव्ह बनतं त्याचा सिम्बॉल बनतं सिम्बॉलिक फॉर्म आणि ट्रूथ व्हॅल्यूज ठीक आहे आता पुढचं अदर वर्ड्स कसे आहे फक्त अँड ला आहे निगेशनला आहे आणि इफ अँड ओन्ली इफ ला तेवढा आहे आता इफ अँड ओन्ली इफ ला अदर वर्ड्स कुठे दिले बघा दिलेला क्यू इफ अँड ओन्ली पी म्हणजे आपण नेहमी पी इफ अँड ओन्ली क्यू असतो त्याचं मीनिंग तेच आहे क्यू इफ अँड ओन्ली पी असतं तरी इफ अँड ओन्ली नंतर पी इज नेसेसरी अँड सफिशियंट फॉर क्यू पी इज necessary and sufficient for Q. That is meaning if and only same meaning. And Q is necessary and sufficient for P. असं असलं हे सेंटेन्स आहे P Q काय हे स्टेटमेंट आहे नंतर कुठले स्टेटमेंट जे असेल ते स्टेटमेंट येणार is necessary हा वर्ड असतात and sufficient for असे दिसतात आणि पुढे P स्टेटमेंट असतात असं असेल तर त्याचं काय झालं ते मीनिंग कुठलं आहे if and only च मीनिंग आहे नंतर P implies Q and Q implies P जे असं जरी समजा हे वर्ड पुढच्या स्टेटमेंट मध्ये असतील तर त्याचं मीनिंग काय झालं if and only म्हणजे फक्त अदर वर्ड्स कशाला आहे फक्त and ला निगेशन ला आणि if and only if ला एवढाच फक्त तुम्हाला ते अदर वर्ड्स बाकीचे अदर वर्ड्स काय नाही ठीक आहे आता कंबाईन चार्ट व्यवस्थित बघा त्याच्यामध्ये तुम्हाला काय फक्त कंडिशन लक्षात ठेवायचं हा चार्ट खूप महत्त्वाचा लक्षात ठेवायचं ते सिम्बॉलिक फॉर्म आता तुम्हाला परत रिपीट करतो आपला पहिला पार्ट थोडा झाला तुम्हाला जनरल फॉर्म झाला बरोबर आहे का जनरल फॉर्म म्हटला सिम्बॉलिक फॉर्मचा उदाहरणार्थ सिम्बॉलिक फॉर्म बरोबर आहे सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला काय सांगितलं समजा P आणि Q स्टेटमेंट आहे P आणि काय Q स्टेटमेंट आहे समजा P स्टेटमेंट दिलं तुम्हाला हे P स्टेटमेंट काय असेल ते Q स्टेटमेंट काय असेल दिल्या ठीक आहे आता सिम्बॉलिक फॉर्म म्हणजे काय P स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्म P हे कनेक्टिव्ह काय अँड आणि दुसरं काय Q अदाला सिम्बॉलिक फॉर्म तर सिम्बॉलिक फॉर्म लिहिल्यानंतर तुम्हाला परत दुसरं सांगितलं होतं आपण ट्रूथ व्हॅल्यूज काढा त्याचा पण जनरल फॉर्मॅट दिला होता तुम्हाला तर ट्रूथ व्हॅल्यू कशी काढायचे ट्रूथ व्हॅल्यूला सिम्बॉलिक फॉर्म पर्यंत ॲज इट इज तसंच लिहायचं सिम्बॉलिक फॉर्म पर्यंत ॲज इट इज तसंच लिहा म्हणजे तुम्हाला P आणि Q समजा हेच समजा तुम्हाला दिलं P स्टेटमेंट आहे Q स्टेटमेंट आहे आणि अँड ने कनेक्ट केलंय या कनेक्ट काय केलंय अँड ने कनेक्ट केलंय याचा अर्थ हे काय तुमचं कंपाऊंड स्टेटमेंट तयार झालं पूर्ण टोटल काय झालंय कंपाऊंड स्टेटमेंट आपण पाहिलंय दोन स्टेटमेंट कनेक्टिव्हने जॉईन केले की येणारं जे काय स्टेटमेंट होतं त्याला आपण काय म्हणतो कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणतो तर हे कंपाऊंड स्टेटमेंट त्याच्यातलं मग एक पार्ट बघायला काढायचं हे P जे असेल ते लिहा नंतर अँड आहे पुढचं काय Q आहे Q पण लिहिलं आणि P अँड किंवा त्याच्यानुसार स्टेटमेंट काय त्यानुसार फक्त सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा जसं स्टेटमेंट आहे त्यानुसार सिम्बॉलिक फॉर्म फक्त लिहायचं पहिले काय P तुमचं स्टेटमेंट आहे हे P लिहिलं मध्ये कनेक्टिव्ह अँड आहे अँड लिहिलं नंतर Q झालं सिम्बॉलिक फॉर्म आता याच्या पुढे ट्रूथ व्हॅल्यू जर विचारले असेल तर त्याला काय फक्त ॲड करायचं इथपर्यंतचं पार्ट आहे तसं लिहायचं फक्त दिलेलं स्टेटमेंट आहे P स्टेटमेंट आणि Q स्टेटमेंट ते ट्रू का फॉल्स लिहायचे कारण आपला ट्रूथ व्हॅल्यू त्याच्याशिवाय लिहिता येत नाही बरोबर ट्रूथ व्हॅल्यू त्याच्याशिवाय आपल्याला लिहिता येत नाही प्रत्येकामध्ये तुम्हाला काय TF दिसते ट्रूथ व्हॅल्यू लिहायचं असेल तर तिथं आपला T किंवा F मध्येच असली पाहिजे एक तर ट्रू किंवा एक तर फॉल्स तर त्याच्यामध्ये बघा हे
हे आहे तसं लिहिलं आपण, हे आपण आहे तसं लिहिलं. याचा अर्थ काय झाला इथं, नंतर पुढं व्हॅल्यू रिकॉर्ड म्हणायचं. आता हे समजा पी स्टेटमेंट समजा टी आहे, ट्रू आहे, आणि क्यू पण समजा टीच आहे. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, समजा पी स्टेटमेंट काय बघा, 2 इज अ इवन नंबर. 2 इज ए इवन नंबर. करेक्ट आहे का रॉंग आहे ते, ट्रू का फॉल्स आहे. 2 ही समसंख्या आहे, बरोबर आहे का, बरोबर आहे. त्यामुळे काय लिहिलं, टी लिहिलं. ठीक आहे, त्यामुळे काय लिहिलं, टी. नंतर 5 इज ए ऑड नंबर. क्यू काय आहे स्टेटमेंट, 5 इज ए ऑड नंबर. इथे लिहिलं 5 इज ए ऑड नंबर. बरोबर आहे की चूक आहे, बरोबर आहे. 5 कसं आहे, विषम नंबर आहे, बरोबर आहे ना. याचा अर्थ काय, ते पण टी आहे, ते पण टी आहे. काय, पी पण टी आहे, क्यू पण टी आहे. याचा अर्थ सिंबॉलिक फॉर्म पी अँड क्यू. आता हे पी ची आणि क्यू ची व्हॅल्यू फक्त पुटअप करायची. पी काय, टी, अँड ला अँड, कनेक्टिव्ह. पुढचं क्यू काय, टी, टी अँड टी. काय कंडिशन आहे अँडची, याची कंडिशन करायचं. अँडची कंडिशन काय, टी टी टी. बघा अँडची कंडिशन काय, टी टी टी, टी अँड टी, बरोबर आहे ना. अँडची कंडिशन टी 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 आहे का, टी 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 टी. हे काय झाले, ट्रूथ व्हॅल्यू झाली. काय झाले, त्या दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, टी. ओके. समजा इथे एफ असतं, समजा हे एफ, समजा पहिलं असं तुमचं काय, 2 इज ए इवन नंबर, ट्रू आहे, त्याला टी लिहिलं. ठीक आहे. नंतर इथे लिहिलं समजा 9 इज ए प्राईम नंबर आहे का, 9 मूळ संख्या आहे का, नाही, त्यामुळे काय फॉल्स आहे. हे काय फॉल्स आहे. ठीक आहे. आता इथं टी आणि एफ. आता त्या सिंबॉलिक फॉर्म द्यायचा, स्टेटमेंट नुसार सिंबॉलिक फॉर्म काय ना, पी अँड क्यू. काय झालं, पी अँड क्यू आहे. पी अँड क्यू म्हटल्यानंतर पी काय, टी, हे अँड लाईन सिंबॉल, क्यू काय, एफ, क्यू काय, एफ. आता अँडची कंडिशन काय, अँडची कंडिशन आपली काय, टी टी टी. अँडची कंडिशन काय, टी टी टी. ट्रू टेबल बघायचं, टी टी टी, अदरवाइज फॉल्स. टी टी आहे का इथं, टी टी टी, अदरवाइज फॉल्स. जर टी टी असेल तर टी, अदरवाइज काय फॉल्स. लक्षात आलं का. असं प्रत्येकाची कंडिशन आपल्याला इथे झालं ट्रूथ टेबल, ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला सिंबॉलिक फॉर्म पण लिहिता यायला पाहिजे, त्यामुळे सिंबॉलिक फॉर्म, आणि सिंबॉलिक फॉर्म लिहिल्यानंतर बेसिक व्हॅल्यूज टाकतात, त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू ही टी